सो वेलकम स्टुडंट. मागच्या लेक्चर्समध्ये आपण आपला ट्रिग्नोमेट्री फर्स्ट हा टॉपिक सुरू केला. त्यामध्ये जेवढे काही अँगल्स आहेत ते अँगल्स आपण फाइंड आउट केलेले आहेत. त्याच्या अगोदर आपण त्याचा टेबल तुम्हाला फाइंड आउट करून दाखवलेला होता आणि ॲक्च्युअल त्याच्या व्हॅल्यूज कशा फाइंड आउट झाल्या हे आपण मागच्या 2 लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहे. आता आपलं एक्झरसाइज 2.1 त्याच्यामधला आपला फक्त पहिला क्वेश्चन म्हणजे त्याच्यामध्ये टोटल आपण 18 अँगल्स किंवा त्याच्यापेक्षाही जास्त अँगल्स आपण पाहिलेले आहेत. आता त्याच्या पुढचा म्हणजे सेकंड क्वेश्चन आता आपणाला पाहायचा आहे. पण त्याच्याही अगोदर तुम्हाला माहिती आहे मी सांगितलेलं होतं, काय सांगितलं होतं तर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसमध्ये एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसमध्ये पहिल्या क्वाड्रंटमध्ये ऑल फंक्शन कसे असतात तर पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वाड्रंटमध्ये आपला फक्त साइन आणि कोसेक हे 2 फंक्शन कसे असतात तर पॉझिटिव्ह असतात. थर्ड क्वाड्रंटमध्ये आपला टॅन आणि कॉट हे 2 फंक्शन कसे आहेत पॉझिटिव्ह आहेत. आणि शेवटी फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक हे 2 फंक्शन पॉझिटिव्ह आहे. तर या टेबलवरनं साईनच्या तर आपल्याला त्याची साईन फाइंड आउट करायची आहे दिलेल्या फंक्शनची. काय फाइंड आउट करायचं आहे तर साईन फाइंड आउट करायचं आहे. हा असा आपला सेकंड क्वेश्चन आहे. बघा सेकंड क्वेश्चन अगोदर काय दिलेला आहे तो एक्झरसाइज 2.1 क्वेश्चन आहे स्टेट द साइन ऑफ म्हणजे आपल्याला साइन फाइंड आउट करायचं आहे एखाद्या फंक्शनची. पहिलं फंक्शन दिलेलं आहे आपल्याला टॅन 380 डिग्री. काय दिलेलं आहे टॅन 380 डिग्री. म्हणजे आपल्याला 380ची व्हॅल्यूज कोणत्या क्वाड्रंटमध्ये येते हे आपल्याला पाहायचं आहे. बरोबर. तर आपल्याला 380 डिग्री म्हटलेलं आहे तर ही व्हॅल्यूज अगोदर 360मधनं व्हॅल्यूज मायनस करायची का प्लस करायची हे लक्षात घ्या. तर 360पेक्षा ही मोठी संख्या आहे म्हणजे 360 दिलेली व्हॅल्यूज मायनस केली तर काय उरतं तर 20 उरतं. काय उरतं तर 20. म्हणजे जर तुम्ही एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढलात एक कंप्लीट रोटेशन झालं म्हणजे ती व्हॅल्यू आपली झाली 360 डिग्री. उरतं काय दुसरा अँगल आपला 20 म्हणजे परत एक वेळेस हा अँगल इथंपर्यंत म्हणजे हा अँगल आपल्याला 20 लिहिता येईल आणि सर्वच टोटल अँगल जर आपण लिहिला तर तो अँगल होतो आपला 380 डिग्री. कसा झाला तो 380 डिग्री. आणि हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आला तर तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आला. आणि मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे जर अँगल कोणताही असो इन फर्स्ट क्वाड्रंट सर्वच अँगल आपले कसे असतात तर पॉझिटिव्ह असतात. म्हणजे येणारी व्हॅल्यूसुद्धा कशी होईल पॉझिटिव्ह. आपल्याला फक्त काय लिहायचं आहे स्टेट द साइन ऑफ. सुरुवातीला ही व्हॅल्यूज लिहा. काय लिहायचं सोल्युशन 380ला आपल्याला व्हॅल्यूज लिहिता येईल 360 + 20. कसं लिहिलं आपण 360 + 20. एक कंप्लीट रोटेशन म्हणजे आपलं 360 झालं प्लस 20 करू शकतो आपण म्हणजे तो अँगल्स आपला फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आला. बरोबर. म्हणजेच काय लिहिता येतं देअरफॉर टॅन 380 डिग्री लाईज इन द फर्स्ट क्वाड्रंट. लाईज इन द फर्स्ट क्वाड्रंट आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आलेली व्हॅल्यूज कशी असते पॉझिटिव्ह असते. म्हणून लिहा देअरफॉर टॅन 380 डिग्री इज पॉझिटिव्ह. म्हणजे तो दिलेला अँगल्स हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे हे लक्षात आलं की आपल्याला सांगता येतं ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. असं मी पहिलं एक्झाम्पल्स घेतलं. कोणतं घेतलं टॅन 380 डिग्रीज. टॅन 380 डिग्री. असंच आपल्याला दुसरं दिलेलं आहे सेम फक्त दिलेल्या अँगल्स अगोदर कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो हे लक्षात आलं की तुम्हाला सांगता येतं तो अँगल पॉझिटिव्ह आहे का
निगेटिव्ह आहे. ठीक आहे. आता सेकंड, काय दिलेलं आहे सेकंड, कॉट 230, कॉट 230 डिग्री. 230 म्हटलं की 270पेक्षा लहान आहे आणि 180पेक्षा तो कसा आहे, मोठा आहे. म्हणजे तो अँगल्स आपला येणारा थर्ड क्वाड्रंटमध्ये येणार आहे. बरोबर आहे का? बघा, तरी जर आपण 230 मायनस केला 180मधनं तर किती व्हॅल्यूज होईल, 0. 3मधून 8 जात नाही म्हणून आपल्याला लिहिता येतं 13 - 3 म्हणजे व्हॅल्यू झाली 50. 1 - 1 0. म्हणजे आपला दिलेला अँगल्स एक्स ॲक्सिसला इथंपर्यंत लिहिला तर तो 180 झाला. उरलेला अँगल किती आहे तर 50 आहे. तर 50 मला इथंपर्यंत घेता येईल म्हणजे असा ड्रॉ करता येईल. तो आलेला अँगल्स किती आहे 230 डिग्री. हा आपला थर्ड क्वाड्रंटमध्ये आला. कुठं आला तो तर थर्ड क्वाड्रंटमध्ये. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट हे कसे असतात, पॉझिटिव्ह असतात. टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह. म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यूज लिहिते वेळेस आपल्याला कसं लिहिता येईल, 230 डिग्री इज इक्वल्स टू 180 प्लस 50 लिहिता येईल. म्हणजे हाफ सर्कल आणि त्याच्या पुढची व्हॅल्यूज म्हणजे आपल्याला तो क्वाड्रंट 180मध्ये आला का 270मध्ये, त्या दोन्हीच्या मध्ये आला म्हणजे तो अँगल्स आपला थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे हे आपल्याला सांगता येतं. आता लिहिलं मी. आता काय लिहिता येईल मला, कॉट 230 डिग्री लाईज इन कोणत्या क्वाड्रंटमध्ये आला तो तर तो आलेला आहे थर्ड क्वाड्रंट. कुठल्या क्वाड्रंटमध्ये आला तो तर थर्ड क्वाड्रंटमध्ये आला. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये कॉट कसा असतो, कॉट 230 डिग्री इज पॉझिटिव्ह. कॉट 230 डिग्री इज पॉझिटिव्ह. फक्त आपल्याला काय लिहायचं आहे तर त्या दिलेल्या फंक्शनचं साईन लिहायचं आहे. तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे एवढं लक्षात आलं पाहिजे. येते. आता दुसरं ह्याच्यातलं शेवटचं लिहिलेलं आहे, सेक व्हॅल्यूज आहे 468. काय व्हॅल्यूज आहे, सेक 468 डिग्री. 468 डिग्री. आता सेम व्हॅल्यूज लिहा. 468 मायनस 360 करा म्हणजे एक कंप्लीट 1 रोटेशन आहे. 468 368पेक्षा कसा आहे तो मोठा आहे म्हणून मायनस करा. वजाबाकी काय होईल, 801 801. परत जर आपण एक्स ॲक्सिसला फाइंड आउट केलं व्हॅल्यूज तर काय होते, एक्स ॲक्सिस लिहिला, एक कंप्लीट रोटेशन झालं म्हणजे किती झाला तो 360 झाला. परत इथंपर्यंत घेतला तर तो आपला फर्स्ट क्वाड्रंटमध्ये होतो म्हणजे आणखी आपण 90 मायनस केला तर किती व्हॅल्यूज राहिली, 90 मायनस केलं तर किती व्हॅल्यूज राहते, 90 मायनस 108 म्हणजे ती व्हॅल्यू झाली 18. म्हणजे तो अँगल्स कुठं येणार, तो अँगल्स इथं येईल. हा अँगल म्हणजे तो अँगल आपला आलेला कोणत्या क्वाड्रंटमध्ये आला तर तो सेकंड क्वाड्रंटमध्ये आला. बरोबर आहे. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये फक्त साईन आणि कोसेक हे दोनच फंक्शन पॉझिटिव्ह असतात. पण आपल्याला विचारलेला फंक्शन कोणता आहे तर सेक आहे. म्हणजे सेक हा सेकंड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो. सेक हा सेकंड क्वाड्रंटमध्ये कसा असतो तो निगेटिव्ह असतो. म्हणजे ही व्हॅल्यूज आपल्याला कशी लिहिता येईल, 468 डिग्री इज इक्वल्स टू 360 डिग्री प्लस 90 डिग्री प्लस 18 डिग्री. म्हणजे तो कुठे गेला, परत तो सेकंड क्वाड्रंटमध्ये गेला. बरोबर. म्हणजेच काय लिहिता येतं, सेक 468 डिग्री lies in the second quadrant
lies in the second quadrant, therefore sec 468 degree is negative. 468 degree is negative. अशा पद्धतीनं आपला त्याचा फंक्शन हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे असं आपल्याला सांगता येतं. असा हा आपला सेकंड क्वेश्चन आहे. कुठलंही अँगल्स दिलेला असेल तर तो अँगल्स फक्त कोणत्या क्वाड्रंटमध्ये आला तो क्वाड्रंट काढा. क्वाड्रंट काढल्यानंतर ते दिलेलं फंक्शन कोणतं फंक्शन आहे आणि ते फंक्शन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे आपल्याला आपल्या दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार सांगता येतं. असा हा आपला सेकंड क्वेश्चन दिलेला आहे. काही क्वेश्चन होता स्टेट द साइन ऑफ द गिवन फंक्शन. इथं लक्षात साधा आणि सिंपल आहे. फक्त क्वाड्रंट लक्षात आला, फंक्शन कोणतं आहे, फंक्शन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे तुम्हाला सांगता येईल. ठीक आहे. मग आता आणखीन एक थोडंसं वेगळा क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 3 आपणाला दिलेला आहे. कसं दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 3. काय क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन नंबर 3 स्टेट द साइन ऑफ. क्वेश्चन नंबर 3 स्टेट द साइन ऑफ cos 4 radian and cos 4 degree. Which of these two functions is greater? दिलेल्या दोन फंक्शनपैकी कोणतं फंक्शन ग्रेटर आहे हे आपल्याला सांगायचं. कॉस 4 रेडियन दिलेलं आहे आणि 4 डिग्री दिलेलं आहे. इथे लक्षात 4 डिग्री म्हणजे आपल्याला डायरेक्ट लिहिता येतं तो 0 to 90 डिग्रीमध्ये आहे म्हणजे 4 डिग्री हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. फक्त आता 4 रेडियन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. काय करायचं आहे 4 रेडियन आणि मला रेडियनचं रूपांतर जर डिग्रीमध्ये करायचं म्हटलं तर याच्या अगोदरचा आपण टॉपिक पाहिलेला होता अँगल आणि इट्स मेजरमेंट. त्यामध्ये आपण तशा टाईपचे एक्झाम्पल्स सॉल्व केलेले आहेत. मग ते व्हॅल्यूज अगोदर फाइंड आउट करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला सांगता येतं तर तो दिलेला फंक्शन अगोदर कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे त्यानंतर त्याची आपल्याला साईन लिहिता येईल पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आणि त्याच्यानंतर त्या दोन्हीचं कन्क्लुजन आपणाला लिहिता येईल. तर मी आता सुरुवातीला फर्स्ट व्हॅल्यू लिहिणार आहे 4 रेडियनची. तर सुरुवातीला 4 रेडियन जर फाइंड आउट करायचं म्हटलं तर कशी व्हॅल्यूज फाइंड आउट करतो आपण. रेडियन दिलं आहे तर मला त्याचं रूपांतर डिग्रीमध्ये करायचं आहे. डिग्रीमध्ये म्हटलं की आपण काय लिहितो 180/π इट्स डिग्री लिहितो. 180/π इट्स डिग्री लिहितो. पण मला दिलेली व्हॅल्यूज मोर सिम्प्लिफाय करायचे म्हणजे पॉईंटमध्ये असेल तर पॉईंटमध्ये व्हॅल्यूज मला फाइंड आउट करायची असेल तर पायची व्हॅल्यूज मला 22/7 लिहिता येईल. काय लिहिता येईल व्हॅल्यूज 22/7. नसेल तर 3.14 आपण व्हॅल्यूज घेतोय ती व्हॅल्यूज घ्या किंवा ही व्हॅल्यूज घ्या आणि सिम्प्लिफाय करा. बरोबर. तर कसं सिम्प्लिफाय करता येईल. सुरुवातीला काय केलं आपण फक्त π/180 मल्टिप्लाय केलं. त्यानंतर मी व्हॅल्यू लिहिणार आहे 4 × 180/22/7 इट्स डिग्री आणि 22/7 असेल ही व्हॅल्यूज मला परत एक वेळेस या साईडला मल्टिप्लाय करता येईल 7/1. आता मी व्हॅल्यूज सिम्प्लिफाय करणार आहे. कसं 2 दूनी 4 2 1 2 2 1 2. बरोबर. आता गुणाकार करा 18 दूनी 36 झाले म्हणजे 360. किती व्हॅल्यू झाली 360 गुणिले किती आहे तर 7 आहे.
यांचा गुणाकार करून घ्या, 0 झालं. 7 सक्क 42ला 2, हातचे किती आले 4, 7 त्रिक 21, 21 आणि 4 व्हॅल्यू झाली 25, म्हणजे 20 डिग्री डिवाइड्स किती लिहायचं आहे 11. डिवाइड्स किती आहे व्हॅल्यूज ही 11 आहे. फक्त या व्हॅल्यूजचं मी मल्टिप्लिकेशन घेतलं आणि डिवाइड्सची व्हॅल्यूज लिहिली. आता मल्टिप्लिकेशन मी केलेलं आहे, आता डिव्हिजन मला करायचं बरोबर. तर आता मी 11 व्हॅल्यूज डिवाइड करणार आहे. 11 दुनी किती होईल 22, उरतं किती 3 उरले. 11 त्रिक 33 होतं, पण इथं 32 आलेलं आहे, म्हणजे मोठी संख्या आहे. इथं आलेली आपली लहान संख्या आहे, म्हणून परत एक वेळेस 2चाच भाग बसवला. उरतात किती 32, मधनं 22 गेले, उरले किती राहिले 32 मधून 22 गेले, वजाबाकी केली आपण, उरले आपले 10. मग इथं व्हॅल्यूज लिहिले आपण 10, व्हॅल्यू झाली 100. मग 11चा पाडा म्हणायचा आहे 11 90 99, 11 90 99, 100 मधून मायनस केले तर 1 राहिला. मग 11नं 1ला भाग जातो का, किती उरलं इथं 1 उरलं. मग भाग जात नाही म्हणून आपण पॉईंट दिला की आपल्याला इथं 0 लिहिता येईल. परत एक वेळेस 11नं भाग घातला तर 10ला भाग जात नाही, म्हणून मी इथं एक 0 घेतला, परत मला इथं 0 लिहिता येईल. आता भाग आणखी घालवता येईल. 11 9 किती झाले, परत 99 झाले. म्हणजे आलेली व्हॅल्यूज आपली किती आहे 229.09 इट्स डिग्री. कशी आली ती डिग्रीमध्ये आली बरोबर. 4 रेडियन इज इक्वल्स टू किती आली व्हॅल्यूज 229.09 इट्स डिग्री. आणि 229 हा अँगल्स 180 आणि 270च्या मधला आहे. 180 आणि 270च्या मधला आहे, म्हणजे तो आलेला अँगल्स हा आपला 3rd क्वाड्रंटमध्ये लिहिता येईल. आलेला अँगल्स कुठं आला आहे तो 3rd क्वाड्रंटमध्ये. पण आपल्याला व्हॅल्यूज विचारलेली आहे कोणती, तर cos 4 रेडियन बरोबर. cos 4 रेडियन लाईज इन द 3rd quadrant, लाईज इन द 3rd quadrant. आणि 3rd क्वाड्रंटमध्ये कॉस कसा असतो, 3rd क्वाड्रंटमध्ये फक्त टॅन आणि कॉटच पॉझिटिव्ह आहे, बाकीचे निगेटिव्ह आहेत. म्हणजे ही व्हॅल्यूज cos 4 रेडियन इज निगेटिव्ह, cos 4 रेडियन इज निगेटिव्ह बरोबर. ही झाली आपण पहिली व्हॅल्यूज फाइंड आउट केली कॉसची. कशी आली तर ती निगेटिव्ह आली. आता दुसरी व्हॅल्यूज आपल्याला कोणती दिली आहे cos 4 रेडियन. 4 रेडियन म्हणजे तो 1st क्वाड्रंटमध्येच आहे, म्हणून काय लिहिता येतं देअरफॉर cos 4 डिग्री लाईज इन द 1st क्वाड्रंट, लाईज इन द 1st क्वाड्रंट. cos 4 रेडियन कुठं आला 1st क्वाड्रंटमध्ये आला, आणि 1st क्वाड्रंटमध्ये कॉस कसा असतो 4 डिग्री इज पॉझिटिव्ह, cos 4 डिग्री इज पॉझिटिव्ह. आता याच्यामध्ये कोणता ग्रेटर आहे आणि कोणता लेस आहे. cos 4 रेडियन हा पॉझिटिव्ह आहे आणि cos 4 डिग्री रेडियन हा कसा दिलेला आपल्याला निगेटिव्ह दिला आहे. डिग्री कसा आला पॉझिटिव्ह आणि रेडियन कसा आला निगेटिव्ह. म्हणजे याच्यावरून आपल्याला कन्क्लुजन लिहिता येतं. काय कन्क्लुजन देअरफॉर cos 4 डिग्री इज ग्रेटर ऑफ cos 4 रेडियन. अशा पद्धतीनं आपल्याला त्याचं कन्क्लुजन लिहिता येईल. म्हणजे cos 4 डिग्री कसा आहे पॉझिटिव्ह आहे आणि cos 4 रेडियन हा कसा आहे निगेटिव्ह आहे, म्हणून आपल्याला लिहिता येतं cos 4 इज रेडियन ऑफ cos
4 cos 4 डिग्री इज ग्रेटर ऑफ cos 4 रेडियन. अशा पद्धतीचं आपल्याला इथं कन्क्लुजन लिहिता येईल. म्हणजे आपला दिलेला कुठलाही अँगल असेल, जरी तो अँगल रेडियनमध्ये दिला असेल तर त्याचं रूपांतर डिग्रीमध्ये करा आणि डिग्रीमध्ये आला की आपल्याला तो अँगल्स कोणत्या क्वाड्रंटमध्ये आलेला आहे हे सांगता येतो आणि तो क्वाड्रंटमध्ये दिलेलं फंक्शन हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे आपल्याला सांगता येईल आणि त्याच्यावरून आपण त्याचं जे काही कन्क्लुजन दिलेलं आहे ते कन्क्लुजन आपल्याला लिहिता येतो. अशा पद्धतीचा हा क्वेश्चन नंबर 3 आपल्याला सांगितलेला होता. प्रत्येक वेळेस आपण तेच व्हॅल्यूज फाइंड आउट करतोय. सुरुवातीला तो दिलेला अँगल्स कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, क्वाड्रंटमध्ये आला, क्वाड्रंटमध्ये आल्यानंतर आपण काय करतो, त्याचं फंक्शन हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे फक्त आपण सांगतो. असाच आपला पुढचा सुद्धा क्वेश्चन नंबर 4 आपल्याला सेम दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 सेम व्हॅल्यूजचा दिलेला आहे. कसा तो आपण आता पाहू. क्वेश्चन नंबर 4 काय क्वेश्चन, स्टेट द क्वाड्रंट इन विच. क्वेश्चन 4 स्टेट द क्वाड्रंट in which state the quadrant in which theta lies if म्हणजे आपला दिलेला जो काही थीटा आहे तो थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे हे आपल्याला सांगायचं. तर पहिलं दिलेलं त्याच्यामध्ये साइन थीटा इज लेस दॅन 0 and tan theta is greater than 0. तर इथं थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे हे आपल्याला सांगायचं. तर दिलेले 2 फंक्शन आहेत, त्या 2 फंक्शनवरनं त्यांचं कन्क्लुजन आपल्याला काढायचं आहे. तो थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आला आहे हे आपल्याला फक्त सांगायचं. आता साइन थीटा हा निगेटिव्ह म्हणजे लेस दॅन 0 आहे. तो निगेटिव्ह कोणकोणत्या क्वाड्रंटमध्ये असू शकतो. साइन थीटा फर्स्ट आणि सेकंडमध्ये कसा आहे, तो पॉझिटिव्ह आहे, म्हणजे तो थर्ड आणि फोर्थमध्ये कसा असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल, पहिली व्हॅल्यूज साइन थीटा इज लेस दॅन 0 लाईज इन थर्ड and the fourth quadrant. तो कुठं आला, थर्ड आणि फोर्थमध्ये. फोर्थ क्वाड्रंटमध्ये तो कसा आहे, निगेटिव्ह आहे. पण दुसरं फंक्शन काय दिलं आहे, टॅन थीटा इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे टॅन थीटा पॉझिटिव्ह कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतो, देअरफॉर लाईज इन द अगेन थर्ड क्वाड्रंट. टॅन थीटा हा पॉझिटिव्ह असतो कोणत्या क्वाड्रंटमध्ये, तर तो थर्ड क्वाड्रंटमध्ये. आता दिलेल्या दोन्ही फंक्शनचं सेम क्वाड्रंट कोणता आहे, दिलेल्या दोन्ही फंक्शनचा थीटा हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये सेम आहे, तर इथं थर्ड आहे आणि इथं थर्ड आहे. म्हणून आपल्याला लिहिता येतो थीटा लाईज इन द थर्ड क्वाड्रंट. म्हणजे त्या दोन्ही फंक्शनचा एकच क्वाड्रंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि तो क्वाड्रंट म्हणजेच आपला रिक्वायर्ड ॲन्सर आहे. म्हणजे आपल्याला शेवटी काय लिहिता येईल, देअरफॉर थीटा लाईज इन द थर्ड क्वाड्रंट. म्हणजे आपला दिलेला थीटा कसा आहे, तर तो थर्ड क्वाड्रंटमध्येच आहे असं आपणाला सांगता येईल. इथे लक्षात फक्त हा टेबल्स तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर तुम्हाला कुठलंही एक्झाम्पल असेल स्टेट द साईनचं म्हटलं तर तुम्हाला फाइंड आउट करता येईल. असंच याच्यातलं आणखीन एक दुसरं एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल आहे, फक्त साईनच्या ऐवजी आपणाला कॉस व्हॅल्यूज दिलेले आहे. कॉस थीटा इज लेस दॅन 0 अँड
टॅन थीटा इज ग्रेटर दॅन 0. आता आपल्याला फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये आपलं कॉस पॉझिटिव्ह आहे. थर्डमध्ये फर्स्टमध्ये आणि फोर्थमध्ये कॉस कसा आहे आपला पॉझिटिव्ह आहे. आणि निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंटमध्ये असणार आहे तर तो सेकंडमध्ये आणि थर्डमध्ये तो कसा असणार आहे कॉस निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे जसं आपण मागच्या वेळेस जसं कन्क्लुजन लिहिलं त्याच पद्धतीनं कन्क्लुजन आपल्याला कॉसचं लिहिता येईल. कसं कॉस थीटा इज लेस दॅन 0 लाईज इन द थर्ड अँड द सेकंड क्वाड्रंट इन निगेटिव्ह. बरोबर आहे. सेकंडमध्ये आणि थर्डमध्ये तो कसा असणार आहे तर निगेटिव्ह असणार आहे. आणखी पुढचं फंक्शन म्हणजे टॅन थीटा लाईज इन द थर्ड क्वाड्रंट तो कसा असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. आणि मागच्या वेळेस मी सांगितल्यासारखं दोन्ही क्वाड्रंट सेम असणार आहे त्या दिलेल्या फंक्शनचे, म्हणजे तो थर्ड क्वाड्रंटच आहे. म्हणून शेवटी आपल्याला सेम कन्क्लुजन सेम ॲन्सर थीटा लाईज इन द थर्ड क्वाड्रंट. म्हणजे तुमचा दिलेला थीटा कुठं आहे तर थर्ड क्वाड्रंटमध्येच आहे. दोन फंक्शन दिलेत की लक्षात ठेवायचं एक क्वाड्रंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, पण तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये आलेला आहे त्यासाठी त्या दोन्ही फंक्शनचा सेम क्वाड्रंट म्हणजेच आपलं रिक्वायर्ड ॲन्सर आहे. इथे लक्षात फक्त या टेबलवरून आपण दिलेले 2-3 क्वेश्चन्स आपण फाइंड आउट केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 आणि हा क्वेश्चन नंबर 4. आता त्याच्या पुढच्या मला आता व्हॅल्यूज फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर मला जर फाइंड आउट करायचं म्हटलं इथून पुढच्या प्रत्येक क्वेश्चनमध्ये जो आपण अँगल्सचा टेबल फाइंड आउट केलेला होता तो टेबल तुमच्या समोर असेल तर त्याच्या व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करता येतील. तर तो टेबल तुम्ही समोरच ठेवा आणि त्याच्यानंतर त्याच्या व्हॅल्यूज मला फक्त सांगायच्या आणि आपल्याला त्याच्या व्हॅल्यूज पुट करून त्याच्या पुढचा क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 5 आपल्याला फाइंड आउट करायचं. क्वेश्चन नंबर 5 काय क्वेश्चन आहे? इव्हॅल्युएट ईच ऑफ द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 5 इव्हॅल्युएट ईच ऑफ द फॉलोइंग. ईच ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट क्वेश्चन आहे साइन 30 डिग्री. फर्स्ट क्वेश्चन साइन 30 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री प्लस टॅन 180 डिग्री. म्हणजे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जर तुमचा टेबल पुढं असेल तर तुम्ही दिलेल्या फंक्शनच्या सर्वच व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकता. बरोबर आहे. म्हणजे तो टेबल फार महत्त्वाचा आहे. आता दिलेलं फंक्शन दिलेलं जे काही इक्वेशन आहे ते इक्वेशन काय करायचं आपल्याला इव्हॅल्युएट ईच ऑफ द फॉलोइंग म्हणजे त्याची एक व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायची. फंक्शन दिलेलं आहे म्हणजे एक एक्झाम्पल्स आपल्याला दिलेलं आहे. आता त्या एक्झाम्पलच्या अगोदर मी व्हॅल्यूज लिहिणार आहे. तुम्हाला व्हॅल्यूज माहिती आहे. टेबल जर तुमच्याकडं पुढं असेल तर मला व्हॅल्यूज सांगा. अगोदर साइन 30ची व्हॅल्यूज सुरुवातीला व्हॅल्यूज सांगा. साइन 30 टेबल पुढं आहे तुमच्या 1/2. परत कॉस 45 कॉस 45ची व्हॅल्यूज आहे 1/√2. शेवटची एक व्हॅल्यूज पाहिजे टॅन 180 डिग्री त्याची व्हॅल्यूज किती आहे 0. टेबल तुमच्या पुढं असल्यामुळे ह्या डायरेक्ट व्हॅल्यूज तुम्हाला सांगता येतात. आता दिलेले एक्झाम्पल्स बघा. देअरफॉर एक्झाम्पल्स काय साइन 30 प्लस कॉस 45 प्लस टॅन 180 डिग्री. आता मी फक्त दिलेल्या व्हॅल्यूज पुट करणार आहे आणि सिम्प्लिफाय केलं की आपलं रिक्वायर्ड ॲन्सर येतो. तर आता पहिली व्हॅल्यूज मला सांगा. साइन 30ची व्हॅल्यूज आहे 1/2. पहिली व्हॅल्यूज आपण पुट केली. तसं कॉस 45 म्हणजे 1/√2 प्लस टॅन 180
इज 0. टॅन 180ची व्हॅल्यूज किती 0 आहे. आता हे सिम्प्लिफाय करा. 1/2 प्लस 1/√2 प्लस 0 आपण लिहित नाही. ह्या दोन्हीचा तिरकस गुणाकार करा. बरोबर, तिरकस गुणाकार आपण कसा करतो, सुरुवातीला या दोन संख्येचा गुणाकार 2 × √2, ह्या दोन संख्येचा गुणाकार केला. परत या दोन संख्येचा गुणाकार करा 1 × 2 √2 प्लस 1 × 2, काय करायचा 1 × 2 म्हणजे व्हॅल्यू झाली 2. बरोबर आहे. जर आणखी मला सिम्प्लिफाय करायचं म्हटलं तरी चालतं, नसेल तर इथंपर्यंत तुम्ही आन्सर लिहिला तरी चालेल. तर मी हा √2च्या ऐवजी मला 2 वेळेस √2 व्हॅल्यू लिहिता येईल. √2 × √2 किती वेळेस आहे, तर 2 वेळेस आहे. त्याचा जर मी स्क्वेअर केला, रूट आणि स्क्वेअर कॅन्सल केलं, तर आपली दिलेली ओरिजिनल व्हॅल्यूज राहते. तर कशी, तर ह्या 2च्या ऐवजी मी √2 पुट केलं. 1 + √2 × √2 डिवाइड्स 2 × √2. का, तर इथं मला √2 कॉमन काढता येईल दोन्ही ठिकाणी असल्यामुळं. उरतंय काय 1 + √2 डिवाइड्स 2 √2. आणि इथं परत एक वेळेस मला √2 कॅन्सल करता येईल आणि आन्सर लिहिता येतं 1 + √2 डिवाइड्स 2. ॲन्सर हे लिहिलं तरी चालेल किंवा सिम्प्लिफाय केलं तरीसुद्धा ॲन्सर आपलं बरोबर येतं. फक्त काय करायचं आपल्याला, दिलेल्या अँगल्सच्या टेबल्समधल्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती पाहिजेत. त्या आलेल्या व्हॅल्यूज आपल्या दिलेल्या एक्झाम्पल्समध्ये पुट करायच्या. सिम्प्लिफाय करा. ॲडिशन असेल ॲडिशन, सबट्रॅक्शन असेल सबट्रॅक्शन. वी गेट द रिक्वायर्ड ॲन्सर. अशा पद्धतीनं आपल्याला त्याचा ॲन्सर फाइंड आउट करता येईल. आता सेम याच टाईपचं सेकंड क्वेश्चन तुम्हाला दिलेलं. असे आपल्याला एकूण टोटल 3 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आता मी त्याच्यातलं दुसरं एक्झाम्पल लिहिणार आहे सेम. जर तुम्हाला टेबल माहिती असेल तर बघा क्वेश्चन. कोसेक 45 प्लस कॉट 45 प्लस टॅन 0 डिग्री. काय, टॅन 0 डिग्री. आता काय करायचे, फक्त मला दिलेले अगोदर व्हॅल्यूज माहिती पाहिजेत, तरच त्या व्हॅल्यूज मी अगोदर त्या एक्झाम्पल्समध्ये पुट करून त्याचं जे काही ॲडिशन सबट्रॅक्शन असेल ते मला सॉल्व करता येतं. आता व्हॅल्यूज सांगा मला. फर्स्ट व्हॅल्यूज, कोसेक 45 डिग्री किती आहे, कोसेक 45. साईनचा तो काय असतो, रेसिप्रोकल्स. मी तुम्हाला 45चा अँगल सांगितला होता. कॉसला आणि साईनला ती व्हॅल्यूज कशी असते, सेम असते. म्हणजे 1/√2. त्याचा फक्त आपण रेसिप्रोकल्स घेतला म्हणजे √2 झालं. कॉट 45 किती व्हॅल्यूज आहे, सेम असते. टॅनला आणि कॉटला व्हॅल्यूज 1च लिहितो आपण. आणि शेवटची व्हॅल्यूज टॅन 0. टॅन 0ची व्हॅल्यूज आहे 0. टॅन 0 0. आता ह्या सर्व व्हॅल्यूज मी दिलेल्या एक्झाम्पल्समध्ये पुट करणार. काय एक्झाम्पल्स आहे आपलं, देअरफॉर कोसेक 45 प्लस कॉट 45 प्लस टॅन 0. बरोबर, दिलेले एक्झाम्पल्स लिहिलं. आता व्हॅल्यूज पुट करा. पहिली व्हॅल्यूज आहे √2 प्लस 1 प्लस 0 म्हणजे आपलं ॲन्सर आलं √2 प्लस 1. इथं काही सिम्प्लिफाय करायची गरज नाही कारण सेम व्हॅल्यूज कुठली नाही, ॲड आपल्याला काही करता येणार नाही. म्हणजे हे रिक्वायर्ड ॲन्सर असं आपणाला सांगता येतं. हे केव्हा तुम्ही सांगणार, ज्यावेळेस तुमचा टेबल पार्ट असेल तर तुम्हाला ॲन्सर सॉल्व करता येईल. येते लक्षात. असा हा क्वेश्चन नंबर 5 त्याच्यातला सेकंड घेतला आहे. आता आणखीन एक शेवटचं एक्झाम्पल्स त्याच्यातलं दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 5 मधलं लास्ट क्वेश्चन. व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. काय व्हॅल्यूज आहेत बघा.
साइन 30 डिग्री, थर्ड क्वेश्चन साइन 30 डिग्री इंटू कॉस 45 डिग्री इंटू टॅन 360 डिग्री इंटू टॅन 360 डिग्री. असं हे एक्झाम्पल्स आपल्याला दिलेलं. आता मी परत एक वेळेस काय सांगितलं अगोदर, त्या दिलेल्या फंक्शनच्या व्हॅल्यूज लिहा. बरोबर. पहिली फंक्शनची व्हॅल्यूज मला काय लिहिता येतं, साइन 30 आपण पहिल्याच एक्झाम्पल्समध्ये पाहिलं होतं. त्याची व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे 1/2. कॉस 45 दोन्ही व्हॅल्यूज सेम असतात, साईनला आणि कॉसला आपल्याला व्हॅल्यूज माहिती आहे. आणि शेवटची व्हॅल्यूज आहे टॅन 360 डिग्री म्हणजे 0. टॅन 360 डिग्री व्हॅल्यूज किती आहे, 0 आहे. आता दिलेले एक्झाम्पल्स काय दिलेलं एक्झाम्पल आपलं, साइन 30 डिग्री मल्टिप्लाय कॉस 45 मल्टिप्लाय टॅन 360 डिग्री. दिलेले एक्झाम्पल्स मी लिहिलं. टॅन 30 डिग्री म्हणजे किती, 1/2 आहे मल्टिप्लाय कॉस 45 किती आहे, 1/√2 आहे आणि मल्टिप्लाय 0 आहे 360ची व्हॅल्यूज. इथं आपल्याला ॲडिशन आहे का, नाही, तर मल्टिप्लिकेशन आहे. 0नं कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तरी व्हॅल्यूज आपली काय येते, 0 येते. म्हणजे याचा ॲन्सर आपलं किती लिहिता येतं, 0. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या दिलेल्या व्हॅल्यूज, दिलेलं कुठलंही फंक्शन असेल त्या टेबलनुसार ती व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करू शकतो आणि त्याच्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करू शकतो. अशा पद्धतीनं असा हा आपला क्वेश्चन नंबर कोणता, तर क्वेश्चन नंबर 5 आपण फाइंड आउट केलेला आहे. आणखी सेम क्वेश्चन असा आपल्याला दिलेला आहे, तो आहे क्वेश्चन नंबर 8. सेम ॲज इट इज तुम्हाला फक्त व्हॅल्यूज तिथं दिलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार त्याची व्हॅल्यूज आपल्याला परत एक वेळेस काय करायचे आहेत, फाइंड आउट करायचं. मी त्याच पद्धतीनं क्वेश्चन लिहिणार आहे. बघा क्वेश्चन नंबर किती आहे, क्वेश्चन नंबर 8. काय क्वेश्चन आहे, using tables evaluate the following. परत एक वेळेस आपल्याला काय म्हटलं त्याने, तर टेबलचा वापर करून त्याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करा. फर्स्ट क्वेश्चन दिला आहे 4 cot 45 डिग्री मायनस 6 स्क्वेअर 60 डिग्री प्लस साइन 30 डिग्री. आत्ता मी जे काही सांगितलं तो टेबल आपला पुढं असेल. अगोदर व्हॅल्यूज पुट करा. काय करायचे आहेत, व्हॅल्यूज पुट करा. मग मला आता व्हॅल्यूज सांगा. पहिली व्हॅल्यूज काय, कॉट 45 डिग्री किती व्हॅल्यूज असते, दिलेले एक्झाम्पल्स. कॉट 45 व्हॅल्यूज किती असते, 1 असते. दुसरी व्हॅल्यूज कोणती, सेक 60 डिग्री किती व्हॅल्यूज आहे, सेक 60 डिग्री. सेक 60 डिग्री व्हॅल्यूज आहे 2. पण आपल्याला दिलेली व्हॅल्यूज कशी आहे, स्क्वेअरची आहे. म्हणजे याचा स्क्वेअर केला तर सेक स्क्वेअर 60 डिग्री म्हणजे 2चा स्क्वेअर करायचा. 2चा स्क्वेअर किती, 2चा स्क्वेअर झाला 4. आणखीन एक व्हॅल्यू शेवटची म्हणजे साइन 30 डिग्री आणि साइन 30 डिग्रीच्या व्हॅल्यूज आपण आतापर्यंत
2 ते 3 वेळेस पुट केलेले आहेत. आता दिलेले एक्झाम्पल्स काय एक्झाम्पल 4 cot 45 मायनस 6 square 60 प्लस sin 30. आता मी दिलेल्या व्हॅल्यूज आता पुट करणार आहे. पहिली व्हॅल्यूज 4 इंटू cot 45 डिग्री किती आहे 1 मायनस 6 square 45 किती काढली व्हॅल्यूज आपण 4 प्लस sin 30 डिग्री किती व्हॅल्यूज आहे 1/2. 4 जर मल्टिप्लाय केलं 1ला 4 इंटू 1 म्हणजे व्हॅल्यूज होते 4च मल्टिप्लिकेशन घेतलं तर, आणि त्यावेळेस आपल्याला प्लस आणि मायनस कॅन्सल करता येईल व्हॅल्यूज आणि ॲन्सर लिहिता येतं 1/2. कसं केलं आपण 1/2. फक्त एक व्हॅल्यूज प्लस आहे एक व्हॅल्यूज मायनस आहे आणि हे दोन व्हॅल्यूज आपण कॅन्सल केल्या. वी गेट द रिक्वायर्ड व्हॅल्यूज ऑफ द गिवन फंक्शन. आता याच्यातलं एक शेवटचे एक्झाम्पल्स आहे. क्वेश्चन नंबर 8 मधलं सेकंड क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे तो क्वेश्चन नंबर 2. cos square 0 प्लस cos square pi by 6 प्लस cos square pi by 3 प्लस cos square pi by 2. म्हणजे आपल्याला दिलेल्या सर्वच व्हॅल्यूज कशाच्या आहेत कॉसच्या आहेत. cos square 0 cos square pi by 6 cos square pi by 3 आणि प्लस cos square pi by 2. म्हणजे आपल्याला सर्वच व्हॅल्यूज कॉसच्या पाहिजेत 0 30 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री. मग आता मला 1 by 1 व्हॅल्यूज सांगा. पहिली व्हॅल्यूज काय आहे cos 0 किती cos 0 क्वेश्चनमध्ये अगोदर काय म्हटलं आहे cos square 0 आहे. cos 0 व्हॅल्यूज असते 1 आणि जर याचा स्क्वेअर केला तर cos square 0 1चा स्क्वेअर जरी केला तरीसुद्धा व्हॅल्यूज किती येते 1च येते. तसं सेकंड व्हॅल्यूज कोणती cos pi by 6 cos pi by 6 म्हणजे cos 60 डिग्री का 30 डिग्री 6 म्हणलं की ती व्हॅल्यूज असते 30 डिग्री आणि cos 30 डिग्री व्हॅल्यूज किती असते आपली √3/2 असते. किती व्हॅल्यूज असते √3/2 बरोबर आहे. त्यानंतर त्याचं आपल्याला काय करायचं आहे स्क्वेअर घ्यायचा आहे. म्हणजे cos square pi by 6 केलं तर याचा स्क्वेअर मला घेता आला तर स्क्वेअर आणि रूट कॅन्सल आणि 2चा स्क्वेअर मला लिहिता येतो 4. म्हणून मी व्हॅल्यूज लिहिली 3/4. ही झाली दुसरी व्हॅल्यूज. थर्ड व्हॅल्यूज म्हणजे cos square pi by 3 अगोदर pi by 3 लिहा. cos pi by 3 व्हॅल्यूज किती 1/2 असतं. त्याचा स्क्वेअर केला तर cos square pi by 3 याचा स्क्वेअर करायचा आहे 1/2 इट स्क्वेअर 1 स्क्वेअर 1 झालं आणि 2 स्क्वेअर व्हॅल्यूज किती 4 झाली. आता एक शेवटची व्हॅल्यूज आपली राहिली. कोणती व्हॅल्यूज आहे शेवटची cos pi by 2 आणि cos pi by 2 ची व्हॅल्यूज किती असते तर 0 असते. याचा स्क्वेअर केला cos square pi by 2 जरी केला तरी 0चा स्क्वेअर काय येतो 0चे. अशा ह्या व्हॅल्यूज आपण काय केल्या फाइंड आउट केल्या. आता त्या व्हॅल्यूज आपल्या दिलेल्या एक्झाम्पल्समध्ये पुट करायचे. काय एक्झाम्पल आहे आपलं देअरफॉर cos square 0 प्लस cos square pi by 6 प्लस cos square pi by 3 प्लस cos square pi by 2. आपलं दिलेलं एक्झाम्पल्स मी लिहिलं. आता व्हॅल्यूज मला या एक्झाम्पल्समध्ये पुट करायचे. पहिली व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केलेली आहे किती आहे 1 प्लस दुसरी व्हॅल्यूज किती आले 3/4 आहे प्लस
तिसरी व्हॅल्यूज 1/4 आहे आणि प्लस लास्ट व्हॅल्यूज किती आहे 0. काय केलं फक्त आपण व्हॅल्यूज अगोदर फाइंड आउट केल्या आणि दिलेल्या एक्झाम्पल्समध्ये पुट केलेल्या आहेत. पहिली व्हॅल्यू ॲज इट इज राहील 1 प्लस, या दोन्हीचा बेस सेम आहे. अंशांची बेरीज करा 3 + 1, 3 + 1 किती होतं 4 आणि परत एक वेळेस कॅन्सल करता येईल. व्हॅल्यूज राहते 1 आणि 1 + 1 म्हणजे व्हॅल्यूज किती आली 2. अशा पद्धतीनं आपल्याला फक्त दिलेलं टेबल अँगलचा त्याच्यावरनं या व्हॅल्यूज अशा पद्धतीनं आपल्याला फाइंड आउट करता येतील. असं आपण आतापर्यंत क्वेश्चन नंबर 2, 3, 4 आणि 5 आणि 8 क्वेश्चन घेतलेला आहे. आता राहिलेले फक्त आपले 3 क्वेश्चन आहेत. क्वेश्चन नंबर 6, 7 आणि 9. हे 3 क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. आता इथं थांबू. थँक्यू.